नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण एका गव्हाच्या प्लॉटवरती अल्विरॉनची जर्मन टेक्नॉलॉजी आपले अल्विरॉन ऑर्गॅनिकचे प्रतिनिधी प्रकाश गवळी सर यांच्या माध्यमातून दिलेली होती. तर जाणून घेऊया या गव्हाच्या प्लॉटसाठी त्यांना काय बदल वाटला हे टेक्नॉलॉजी वापरून. सर नमस्ते, तुमचं नाव आणि पत्ता सांगा. नमस्कार, मी शशिभूषण सुरेश महामुनी, राहणार पाटकुल, तालुका मोहोळ. माझं विटा हद्दीमध्ये इथं 16 एकर क्षेत्र आहे. बर. तर या 16 एकर क्षेत्रामध्ये जवळपास 5.5 एकर गव्हाची लागण केलेली आहे. ओके. आणि सुरुवातीला आपण अल्विरॉन कंपनीचं जिओ फोर्स हे एकरी साधारणपणे 1 पिशवी वापरली आहे. बॅग वापरली 4 किलोची. 4 किलोची एक बॅग प्रति एकरी वापरली. आणि त्यानंतर कॅल्सिबो आणि रिबोस्टरची फवारणी केली. कॅल्सिबो सुरुवातीला कॅल्सिबो आणि सुप्रीमोची एक फवारणी झाली. आणि त्यानंतर आता रिबोस्टरची फवारणी घ्यायची आपल्याला. पण आता ही फवारणी झाली, तर तुम्हाला काय बदल वाटला गव्हाच्या पिकामध्ये? आता सुरुवातीला गव्हाच्या पिकामध्ये पानामध्ये सुरुवातीला बदल दिसतो त्याचा. पानामध्ये बदल झाल्यामुळं त्याची ऑटोमॅटिक त्याची वाढ चांगली झालेली आहे. आणि त्याच्यामुळे त्याची लोंबी चांगली पडली. पण आता तुमचा ही 2 एकराचा प्लॉट आहे बघा, एक समान आहे आणि गहू जवळजवळ कमरेच्या वरती वाढलेला आहे. म्हणजे साधारण बिंबीच्या वरती, कमरेच्या वर आहे. एवढी हाईट आहे. म्हणजे साधारण मला वाटतं 4 फुटापर्यंत हाईट आहे कमरेवर. सहज. आता हे किती दिवसापासून तुम्ही टेक्नॉलॉजी वापरताय? आता साधारणपणे 3रं वर्ष आता हे तुम्ही 3रं वर्षपर्यंत टेक्नॉलॉजी वापरताय. 2 वर्ष ना, आता हे 3रं वर्ष चालूला. एकंदरीत तुम्ही ह्या 5.5 एकराच्या गव्हाच्या प्लॉटसाठी ही ट्रीटमेंट वापरून ऊसाचे पण पिकांसाठी तुम्ही वापरलेले आहे? ऊसाला पण वापरली होती ट्रीटमेंट. ओके. आता हे आपण जरा थोडं लोंबीच्या कुड्या पण मोजून बघूया किती आहे ते बघा. ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे इकडल्या बाजूला 30 आणि इकडल्या बाजूला 30, म्हणजे 60 लोंब्या पण आहेत ह्याच्यामध्ये. 60 गहू आहेत एका लोंबीमध्ये. 60 गहू. बरं, गेल्या वर्षी तुम्हाला ह्या प्लॉट मध्ये एकरी तुम्हाला काय उतार बसला होता? श्रीराम व्हरायटी ना? 17च्या ह्यानं बसला होता. 17 क्विंटल पर एकर. एकरी म्हणजे 17 क्विंटल बसला. रेग्युलर पद्धतीने श्रीराम व्हरायटीला ॲव्हरेज किती पडतं? साधारणपणे 13 पर्यंत असतं. 13 म्हणजे हे 14 असते. म्हणजे साधारण हे 3 क्विंटलची वाढ म्हणजे ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे मिळालंय. ओके. एकंदरीत ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे तुमच्या गव्हा पिकामध्ये चांगला बदल झालाय. बरं, इतर जे काय गहू उत्पादक असू द्या किंवा इतर जे शेतकरी बांधव आहेत, ह्यांनी ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करावा का? आता जर ह्याचा वापर केला तर 100% त्या शेतकऱ्यांना फायदा होणार. 100% फायदा होईल. तर त्यांनी प्रत्यक्ष सुरुवातीला एकदा वापरून बघावं. आणि नंतर जर त्यांना त्याचा म्हणजे फायदा झाला तर त्यांनी पुढे कंटिन्यू करा. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. म्हणजे मी म्हणतोय म्हणून असं नाही, प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावर त्याचा फरक पडतो. 100%. चला, ओके. त्याच्यामध्ये आमचे म्हणजे सहकारी ही जे आहेत, संतोष आवताडे, त्यांनी सुद्धा वेळच्या वेळे पाणी देणं या बाबीकडे जास्त लक्ष दिल्यामुळे त्याच्यामध्ये सुधारणा दिसते किंवा एकसारखा गहू दिसतो. म्हणजे औषधाचं काम आहे, परंतु पाणी देणं हे सुद्धा त्यातला एक. म्हणजे सगळ्यात मोठं श्रेय संतोष आवताडे साहेबांनी हे तुमची जी शेती सांभाळतात, म्हणजे याला वेळच्या वेळ पाणी देणं, खत देणं, आणि कुठं नाही सरसकट सगळीकडे कुठं म्हणजे ह्यांच्या श्रेय असल्यामुळे ही गव्हाचं उत्पादन एकदम चांगलं आलंय. धन्यवाद संतोष साहेब. तुम्ही अगदी अतिशय छान पद्धतीने गव्हाची जोपासना केली किंवा तुम्ही सर्व क्षेत्रावरती लक्ष ठेवताय, त्याबद्दल आम्ही पण तुमच्या अल्विरॉन ऑर्गॅनिक कंपनीच्या माध्यमातून तुमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.